मित्रांनो, तुमच्या आयुष्यातही असा एखादा व्यक्ती आहे का जो सतत तुम्हाला मानसिक त्रास देतो, तुमच्या पाठीमागे वाईट बोलतो किंवा तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करतो? जर होय तर हा व्हिडिओ ना आजचा स्पेशल तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ ना लास्टपर्यंत नक्की पहा. जीवनात चांगल्या लोकांसोबतच काही वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्तीचे लोकही भेटतात. अशा लोकांमुळे आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते, कामावरचे लक्ष उडते आणि आपण डिप्रेशनमध्ये जाऊ लागतो. आज आपण अशा लोकांपासून स्वतःला कसं वाचवायचं आणि त्यांच्या त्रासाला सकारात्मकतेने कसं उत्तर द्यायचं याच्या 5 सोप्या आणि व्यावहारिक टिप्स पाहणार आहोत. फक्त एक करा गाईज, लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग. लोकांचा त्रास कमी करण्यासाठी आणि ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत हे समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. 4 प्रकारचे लोक असतात. पहिलं म्हणजे सतत टीका करणारे लोक. तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही प्रगती करा, कितीही सक्सेसफुल व्हा, तरीही हे सतत टीका करणारे लोक त्यात चुका काढणारच. नंबर 2, एनर्जी वॅम्पराईज म्हणजे तुमची ऊर्जा शोषून घेणारे लोक. जे सतत ते स्वतःचं रडगाणं तुमच्यासमोर गातात आणि तुमच्या मनात नकारात्मकता भरतात. नंबर 3, मत्सर करणारे लोक म्हणजेच द जेलियस. ते तुमच्या सुखात आणि प्रगतीत कधीही आनंदी होत नाहीत. ते दिखावा तर करतात आनंदी व्हायचा, पण ते आतून जळत असतात, जेलियस फील करत असतात. नंबर 4, पाठीमागून वार करणारे. हे पाठीमागून वार करणारे लोक समोर आपल्या गोड बोलून आपल्या पाठीमागे आपली बदनामी करतात, आपल्याविषयी कटकारस्थानं करतात, आपली निंदा नालस्ती करतात. अशा प्रकारचे हे 4 लोक असतात. त्रासातून बाहेर पडण्यासाठी 5 व्यावहारिक उपाय आता मी तुम्हाला सांगत आहे. सर्वात पहिला उपाय तर आहे भावनिक अंतर ठेवा. मेंटेन इमोशनल डिस्टन्स बाउंड्रीज. वाईट लोकांच्या बोलण्याला मनावर लावून घेऊ नका. त्यांच्या बोलण्यावर रिॲक्ट करणं बंद करा, कारण तुमची चिडचिड पाहणं हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. तुम्हाला त्रास झालेला पाहणं हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. नंबर 2, नाही म्हणायला शिका. लर्न टू से नो. अनेकदा आपण समोरच्याला वाईट वाटू नये किंवा त्याला काय वाटेल म्हणून आपण सहन करत राहतो. जर कोणी तुमच्या मर्यादा ओलांडून त्रास देत असेल ना, तर तिथेच त्याला स्पष्ट शब्दात थांबवा आणि स्वतःच्या बाउंड्रीज निश्चित करा. नंबर 3, मौन बाळगा आणि दुर्लक्ष करा. द पॉवर ऑफ इग्नोरन्स. प्रत्येक भुंकण्यावर जर तुम्ही दगड मारत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाहीत. कारण तुम्ही विसरला तर नाही ना, कारण तुमचंही काहीतरी ध्येय असेलच ना. तुम्हालाही सक्सेसफुल व्यक्ती बनायचं असेल, तुम्हालाही काहीतरी मिळवायचं असेल, तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही जर या लोकांच्या भुंकण्यावर जर तुम्ही सारखे दगड मारत बसला. काही लोकांना धडधडीत इग्नोर करणं हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा असते. नंबर 4, स्वतःच्या प्रगतीवर फोकस करा. तुमचा बदला हा शब्दांनी नाही तर तुमच्या यशाने दिसायला हवा. तुमची ऊर्जा त्यांच्याशी भांडण्यात वाया घालवण्यापेक्षा तुमचे करिअर, आरोग्य आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरा. तुमचं सक्सेस त्यांना आपोआप शांत करेल. नंबर 5, चांगल्या लोकांची सोबत धरा. सराउंड युअर सेल्फ विथ पॉझिटिव्ह पीपल. वाईट लोकांचा प्रभाव कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आयुष्यात चांगल्या, सकारात्मक आणि मार्गदर्शक मित्रांची संख्या वाढवणं. यामुळे तुमचं मानसिक बळ वाढेल, तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल, तुम्ही धाडसी व्हाल, तुमची मानसिक शांतता जी आहे ना ती टिकून राहील. मानसिक शांतता कशी टिकवायची तर अनेकदा आपण विचार करतो की माझंच काहीतरी चुकलं असेल का, पण लक्षात ठेवा काही लोकांचा स्वभावच विषारी असतो, त्यात तुमची चूक नसते. आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी तुम्ही रोज 10 मिनिटं ध्यान करा आणि स्वतःला दोष देणं बंद करा. इतरांकडे ज्या वाईट व्यक्तीबद्दल सतत बोलत राहू नका. म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्यासोबत या व्यक्तीचं वाईट बिहेवियर असेल तर त्याविषयी तुम्ही इतरांशी सतत त्या व्यक्तीविषयी, त्या वाईट व्यक्तीविषयी तुम्ही बोलत राहू नका. कारण जितकी तुम्ही त्याची चर्चा कराल ना, तितकी त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात जिवंत राहील. म्हणून त्याचा विषय झाला तिथे सोडून द्या. त्याचबरोबर आयुष्य खूप सुंदर आणि लहान आहे, ते अशा लोकांवर विचार करून वाया घालवू नका जे तुमच्या आयुष्यात काडीचीही किंमत ठेवत नाही. चिखलात दगड मारला तर चिखल आपल्याच अंगावर उडतो. त्यामुळे अशा लोकांपासून लांब राहणे, त्यांना इग्नोर करणे हाच शहाणपणा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या 5 टिप्सपैकी कोणती टिप्स सर्वात जास्त आवडली ना ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या अशा मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो सध्या कोणत्या तरी त्रासामुळे त्रस्त आहे. आणि अशाच नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.